जातकारण आणि राजकारणापायी माणसानं देव वाटून घेतले, संत वाटून घेतले, महंत वाटून घेतले, महापुरुष वाटून घेतले, गड सुद्धा वाटून घेतले। पुरोगामी महाराष्ट्रात हे दुर्दैवी चित्र गडद होताना आपण पाहत आहोत। जातीच्या नादात आपण तुकड्या तुकड्यात विभागल्या जात आहोत का, हा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेले भगवानगड आणि नारायणगड चर्चेत का आले? दिवसभरात नेमकं काय काय घडलं पाहूयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। फक्त बीडच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या दोन गड चर्चेत आहे। एक आहे भगवानगड तर दुसरा आहे बीड पासून 21 किलोमीटरवर असलेला नारायणगड। संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे टीकेचे धनी ठरलेल्या धनंजय मुंडेंना भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी पाठिंबा जाहीर केला। त्यामुळे स्वतः नामदेव शास्त्री देखील वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। अशातच मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्यामुळे महाराष्ट्राला परिचित झालेल्या नारायणगडाची देखील आता एंट्री झाली आहे। नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी मस्साजोगला जाऊन संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली। सर्व हे नारायणगडावर दर्शनासाठी आले होते, परंतु आम्ही बाहेरगावी कार्यक्रमाला गेलो होतो। भेट न झाल्यामुळं आम्ही फोनवर संपर्क झाला, आता येता येत नाही। आम्ही नक्की एक दिवशी तुमच्या भेटीसाठी नक्कीच येऊ आणि तुमच्या या डोंगरासारख्या दुःखामध्ये आम्ही सर्व वारकरी संप्रदायातील मंडळी सहभागी आहोत आणि आम्ही मुद्दाम सर्व कुटुंबियाची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आपलं मन मोकळं करायचं ठिकाण म्हणजे साधू संत असतात। आम्ही साधू संतांचे पाईक आहोत, त्यांच्या चरणाची धूळ आहोत। साधू संतांनी समाजाला जे उपदेश दिला त्याच्यातलं कणभर तरी आचरण करावं आणि त्याच्यातले दोन शब्द जाऊन बोलून त्यांच्या दुःखाला सांत्वन करावं, ह्या भूमिकेतून आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सगळा संप्रदाय त्यांच्या पाठीशी आहे। 2 दिवसांपूर्वीच देशमुख कुटुंबियांनी भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतली होती। आरोपींविरोधात पुरावेही सादर केले। देशमुख कुटुंबाला पाठिंबा देणाऱ्यांना जातीयवादी म्हणणं चुकीचं आहे अशी परखड भूमिका देखील घेतली। त्यानंतर देशमुख कुटुंब नारायणगडावरही गेलं, पण तिथे महंतांची भेट होऊ न शकल्यानं महंत स्वतः मस्साजोगला पोहोचले। दुःखाचा डोंगर आहे आमच्यावरचा, त्याची तीव्रता थोड्याफार कमी करण्याचे म्हणजे प्रमाण जे आहे ते फक्त संप्रदाय करू शकतं। ही चर्चा आमची महाराजांची झाली आणि महाराजांनी सगळ्यांनी संत महंतांनी कुटुंबांचं सांत्वन केलं। भगवानगडाप्रमाणेच गेल्या काही वर्षांपासून नारायणगडाला राजकीय महत्त्व आलंय। बीडच्या शिरूर तालुक्यात संत नारायण महाराजांकडून नारायणगड संस्थानची स्थापना करण्यात आली। नगद नारायण महाराज हे संत एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतील मोठं नाव। नारायणगडावर बऱ्या वाईट कर्मांचं तात्काळ फळ मिळतं अशी श्रद्धा आहे, त्यामुळे नगद नारायण महाराज अशी त्यांची ख्याती आहे। सर्व समाजाची श्रद्धा, त्यातही मराठा समाजातील भाविकांचं मोठं प्रमाण आहे। महंत शिवाजी महाराज या संस्थानचे 9वे मठाधिपती। 1997 पासून दरमहा शुद्ध एकादशीला मादळमोही ते श्री क्षेत्र नारायणगड पायी दिंडी सुरू करण्यात पुढाकार त्यांनी घेतला। गेल्या काही वर्षात बीड जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात नारायणगडाचं प्रस्थ वाढतंय। नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांची मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये मोठी भूमिका राहिली होती। नारायणगडावर दर्शन घेऊनच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची सुरुवात झाली। गेल्या वर्षी मनोज जरांगेंनी नारायणगडावर बोलवलेल्या दसरा मेळाव्यालाही तुफान प्रतिसाद मिळाला होता। त्याच्यामुळं नारायणगडाचा थेट असा राजकारणामध्ये
आणखीन तरी कुठला प्रभाव समोर आलेला नाही. मात्र राजकारण आणि समाजकारण या दोन्ही दृष्टीने नारायणगड अलीकडच्या काळामध्ये केंद्र ठरत आहे हे मात्र आम्ही नाकारू शकत नाही. या निमित्ताने मराठा समाजातला एक मोठा भक्तवर्ग नारायणगडाकडे केंद्रित झालेला आहे, तो तसाही होताच. मात्र सामाजिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्यासुद्धा त्याचं आकुंचन नारायणगडाच्या निमित्ताने होते हे आम्हाला नाकारता येत नाही. जर आम्ही हे स्वीकारलं तर येणाऱ्या काळामध्ये नारायणगडावरून सुद्धा निवडणुकांचे अनेक निकाल प्रभावित होतील हे आम्हाला नाकारता येणार नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरण जातीयवादाच्या वळणावर पोहोचल्याची राज्यभरात चर्चा आहे. अशातच मराठा संघटनेच्या मागणीनंतर पुण्यात भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींचं कीर्तन रद्द करण्यात आलं. वारकरी संप्रदायातनंही याबाबत निषेध व्यक्त केला जात आहे महाराजांचा. त्या अनुषंगाने या ठिकाणी जर कीर्तन झालं तर त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्याची जबाबदारी कोण घेणार हे सर्व आम्ही त्यांना पटवून दिलं. त्यानंतर आम्हाला पोलीस प्रशासन आणि कमिटीने आश्वासित केलं की आम्ही नक्कीच याच्या बाबतीत विचार करू आणि योग्य तो निर्णय घेऊ. त्यानंतर आज आम्हाला सकाळी कळालं की तेथील प्रशासन आणि कमिटीने निर्णय घेतला आणि महाराजांचं कीर्तन रद्द केलं. संतोष देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं भगवानगडाच्या महंतांनी जाहीर केलं होतं. आता नारायणगडाच्या महंतांचा आशीर्वादही मिळाल्याचं बोललं जात आहे. वारकरी संप्रदायाकडूनही याचं स्वागत करण्यात आलंय. त्यांच्या शब्दाला समाजामध्ये खूप किंमत येते, वंदनीय आहेत. म्हणून त्यांनी सुद्धा प्रत्येक विषय बोलत असताना समाजामध्ये तेढ न निर्माण होता समाज एकुप्यानं कसा राहील असं त्या ठिकाणी महंतांनी वागलं पाहिजे आणि हे आम्हाला अपेक्षित आहे. म्हणून खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायातील प्रत्येक या ठिकाणी वारकरी मंडळी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या पाठीशी प्रामाणिकपणे ठामपणे उभा आहे. आज हा पीडित कुटुंबाच्या मी मागं आहे आणि ह्या पीडित कुटुंबाला जोपर्यंत म्हणजे धनंजय देशमुख यांचं आमच्या संतोष अण्णाचं जे काही दुर्दैवी त्या ठिकाणी हत्या झाली, त्या हत्येला जोपर्यंत आरोपीला त्या ठिकाणी सजा होत नाही किंवा त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत भगवान भक्तिगड त्यांच्या पाठीशी उभं राहील हे त्यांनी ज्यावेळेस ठाम सांगितलं त्यावेळेस सगळ्या महाराष्ट्रातून वारकरी संप्रदायाचं म्हणजे एक मन फुललं की एक संतांचे विचार कसे असावेत, सगळ्यांसाठी न्याय देणारे असावेत. भगवानगड असो किंवा नारायणगड, दशकानुदशकं बीडच्या सामान्य जनतेसाठी हे दोन्ही गड सारखेच महत्त्वाचे राहिले आहेत. एखाद्या चुकीच्या घटनेमुळे या गडांनाही जातीपुरतं मर्यादित केलं जाऊ नये अशी अपेक्षा सामान्य बीडकर व्यक्त करतायत. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.